नमस्कार मित्र, वी आर कॉम्बिनेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत ऊस तोडणी. बघा, हे ऊस तोडणी सुरू आहे. कशा पद्धतीने ऊस तोडणी करतायत मजूर हे बघा तुम्ही. कारण कसं आहे की ऊसतोडी मजुराचं जीवन हे असं आहे की आपल्या गावापासून आपले लहान मुलं छोटे कुणी घरी ठेवतं किंवा मग आपापल्या सोयीनुसार खूपच लहान असते तर सोबत घेऊन जातं आणि खूप संघर्षमय जीवन आहे. कारण कसं आहे की सकाळी लवकर उठावं लागतं. सकाळी 4-5 वाजता उठून आपापलं काम आवरून ऊस तोडणीसाठी जायचं. की फड जवळ असेल किंवा लांब असेल हे सांगता येत नाही मित्रांनो. आणि अतिशय संघर्षमय जीवनामध्ये ते आपले दैनंदिनी पार पाडत असतात. आता बघितलं या ठिकाणी ऊस तोडणी सुरू आहे. बघा, खूप नियोजनबद्ध त्यांचं काम सुरू आहे, बघू शकता. कारण आपण सर्व शेतकरी असल्यामुळं आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असतात. परंतु बघा आता हे त्यांचं कसं मग दादा कसं आहे. कारण कसं आहे की आता आपण जर आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, बरोबर. बरं आहे का दादा? यांच्या जीवनाचा जर विचार जर केला आपण तर आपल्या जीवनामध्ये आपल्या अडचणी खूप काय चाललंय? कमी आहेत त्यांच्या संदर्भात. हो त्यांच्याशी बरं आहे आपण का? तुलना केली तर. कारण कसं की आपलं घरदार सोडून काय नाही आलं म्हणलं आता घरदार हे तोड सोडून लागायचं आपण होतं आलं लवकर जरा. दुसऱ्या ठिकाणी आता जर समजा आता सगळे बरे आहेत का? आपल्या महाराष्ट्रातले लोक आपल्या सगळे चांगले आहेत का? जिल्हा असेल जे ठिकाणी बरं बरं सिद्धभाऊ कुठे गेला? जे काय समजा ऊस तोड मजूर आहेत ते काय स्थलांतर रोजगार तर नाही या ठिकाणी. म्हणून रोजगाराच्या निमित्तानं हॅलो आपली उपजीविका कशी भागवता येईल आणि 4 पैसे कसे आपल्याला भेटतील ह्याच्या माध्यमातून, जसं जेणेकरून आपल्या मुलं असतील, आपलं समजा घर परिवाराचा खर्च असेल, या इकडचं साधन म्हणून. 2000 रुपये एकर. कारण पर्याय नाही, काम केल्याशिवाय तर पर्याय नाही मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्या जवळचं समजा कुणी आपल्या लोकलला काम करतं तर कुणी जर समजा जसं सोयीनुसार कुणी कर्नाटक असेल दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित होतात म्हणजे. तर बघा यांचं जीवन किती स्ट्रगलमय आहे. लहान लहान लेकरं पण आहे त्यांच्यासोबत. असं खूप कष्टमय जीवन आहे. आणि कारण कसं आहे की माणसाच्या जीवनात संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय भेटत नाही मित्रांनो. कारण विषय खूप महत्त्वाचा कसं आहे, जर समजा आपल्याला एखादी गोष्ट खूप सहजरित्या एखादी गोष्ट उपलब्ध झाली तर त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व नाही. जर आता हे बघितलं यांचं जीवन आपण बघू शकतो तर आपण खूप जे राहा. धन्यवाद.